हे गाईज मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आपण बोलणार आहोत कढीपत्ता झाडाबद्दल, करी या झाडाबद्दल. सो हे झाड जे तुम्ही पुढे बघताय, हा प्लांट अप्रॉक्सिमेटली 1.5 इयर्सचा आहे, म्हणजे 1.5 वर्षाचा आहे. तर याची हेल्दीनेस कशी आहे ते तुम्ही बघू शकता. याला प्रॉपर ट्रिमिंग, प्रॉपर प्रोसेसने जर तुम्ही फॉलो केलं तर असा प्लांट तुमच्याकडे सुद्धा होऊ शकतो. आणि हा जो प्लांट आहे तो अप्रॉक्सिमेटली 3.5 वर्षाचा आहे. तुम्ही अगदी योग्य व्लॉगला सिलेक्ट केलेला आहे. इथे आपण क्लिअर करणार आहे सगळे डाऊट. सो कढीपत्ता तोडताय बट तुम्हाला झाड वाढतंय असं दिसत नाहीये. सो आत्ता जे आहे तुम्ही बघताय, ही खूप चुकीची पद्धत आहे. कढीपत्ता तोडताना आपण ही दांडी प्लग असाच ठेवतो आणि ओरबडून घेतो. हे साफ चुकीचं आहे. ती स्टिक काढायची आपल्याला. सो बेसिकली काय आहे की जास्त एनर्जी प्लांटला लागते. हे जर तुम्ही ॲज इट इज ती दांडी, ते जे प्लग आहे ती तशीच्या तशी ठेवली आणि कढीपत्त्याची पानं ओरबडून काढली. सो राईट वे असा आहे की तुम्ही ती स्टिक प्लग प्रॉपरली तोडून घ्यायचं आहे. हा करेक्ट वे राहील. आणि हा असं घेतल्यानंतर प्लांटला त्याची एनर्जी बाकी ब्रांचेसवरती यूज करता येईल, म्हणजे नवीन ब्रांचेस येत राहतील. सो असा हेल्दीनेस येत राहील प्लांटला. आय होप की डाऊट्स क्लिअर झाले असतील. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज, बाय.